मोडला तरी न वाकणारा मराठा, दिल्या शब्दाला जागणारा मराठा, परस्त्रीला माता मानणारा मराठा, जिजाऊंचे संस्कार जपणारा मराठा, शौर्याची हाक मराठा, पराक्रमाची आग मराठा, अन्यायावरचा राग मराठा, शिवरायांचा वाघ मराठा, एक मराठा लाख मराठा। आज मराठा आरक्षण 52 मोर्चे, BMWतून जमवलेले लाखो लोक, शरद पवारची लास्ट फेजमध्ये दिल्लीत बसून बैठका, संजय राऊतांची मराठा आरक्षणासंदर्भातली एंट्री, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र यांना वेठीस धरणे, प्रस्तुत मुख्यमंत्री यांच्यावर उद्धव यांच्यावर दबाव आणणे, ह्या विरुद्ध खुल्या गुणवंत आणि संविधानाची लढाई, अशी लढाई होती। खुल्या गुणवंतांची संविधानासोबतची लढाई आणि शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयाने खुल्या गुणवंतांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान पीठातील भाषणाच्या आधारे आर्टिकल 14 समानतेचा हक्क, नो डिस्क्रिमिनेशन इन इंडिया या आधारे आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा रिझर्वेशनला अल्ट्रा व्हायरस डिक्लेअर केले, ज्या प्रकारे करोना व्हायरस असते। दुसरी गोष्ट, गायकवाड कमिशनच्या रिपोर्टला नल अँड वाईट ठरवलंय। तिसरी गोष्ट, मुंबई उच्च न्यायालयाने जे रिझर्वेशन अपेल्ड केलं होतं त्याला सुद्धा क्वॅश अँड सेट असाइड करून टाकले। चौथी गोष्ट, इंदिरा साहनीचा खटला माननीय 7 न्यायमूर्तींकडे पाठवण्यासाठी स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे आणि राज्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे तुम्ही पाठपुरावा करू शकता वर्गामध्ये बदल करण्यासाठी, परंतु मराठा आरक्षण मागासलं ठरत नाही, त्यामुळे आरक्षणासाठी पात्रतेची गोष्टच होऊ शकत नाही, असे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी डंके की चोटवर सांगितलं आहे। मला एक सांगा, एकीकडे तुम्ही असं म्हणताय की सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला, ज्याचं आपण स्वागत करतो, पण दुसरीकडे 52 मोर्चे निघाले, लाखो लोक रस्त्यावर आले, मग हा एका अर्थानं मराठा समाजाचा, तिथले तरुणाईचा हा एक भ्रमनिरास नाही आहे का मग त्यांना हिप्नोटाईज केलं गेलं असं तुमचं म्हणणं आहे? काय एकीकडं राजकारण पण आहे, एकीकडे लाखो लोक पण रस्त्यावर येत आहेत, खरं काय? अहो मला सांगा, रिझर्वेशन कोणाला पात्र ठरतंय? रिझर्वेशन फार अँड फ्लंगला पात्र ठरतंय, असं 9 न्यायमूर्तींनी सांगितलं। मराठ्यांमध्ये कोणी सुद्धा फार अँड फ्लंग नाही। तुम्ही ते 52 मोर्चे कोणत्या प्रकारे घडत होते हो? फारच शिस्त होती। काय शिस्त होती? 4-4 हजारचे पेराव घातलेले BMW गाड्यांमध्ये लोक जमवले आणि अशा प्रकारचा मोर्चा अपेक्षित नाही आहे। मोर्चा कशाला म्हणतात? आदिवासी एकीकडे धोतर फाटले, दुसरीकडे शर्ट फाटले, शेड्यूल कास्ट, अरे गावामध्ये मार मांग ढोर सांभार, त्यांची परिस्थिती, एक भाऊ नोकरीला तर बाकी 4 भाऊ आणखीन सुद्धा घरच्या बाया गौऱ्या थापतात, याला फार अँड फ्लंग म्हणलंय, समाजातून दूर राहिलेला वर्ग म्हणलंय। अशी मराठ्यांची परिस्थिती। 75% सगळे साखर कारखाने तुमच्या मालकीचे आहेत, बँका तुमच्या मालकीच्या आहेत, 90% ते 95% मेडिकल कॉलेज तुमच्याकडे आहेत, आणि तुम्हाला आता काय पाहिजे? आता तुम्हाला हे पाहिजे की दडपशाही करून आम्ही आरक्षणही घेणार। तर ही दडपशाही ही चालत नाही, ही राजेशाही नाही, ही पाटीलकी नाही, ही देशमुखी नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे। आणि उद्धव, तुम्ही तुमच्या शिवसेनेच्या शाखांमध्ये जाऊन विचारा, देवेंद्र तुम्ही RSSच्या शाखांमध्ये जाऊन विचारा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखांमध्ये जाऊन विचारा, शरद पवार छगन भुजबळांना विचारा, विनायक मेटे तुम्ही ज्या कोणाला विचारता येईल त्याला विचारा, तुम्ही बीडमधल्या OBCंना विचारा, तुम्ही एकट्यामध्ये तुम्ही राठोडांना विचारा, कोणालाही मराठा आरक्षण नको आहे, परंतु केवळ तुमच्या मुस्कटदाबीपोटी लोक हो 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 म्हणतात। हे मराठा आरक्षण मिळणं नव्हे, मराठा आरक्षण पात्रतेतलं नव्हे। शरद पवार, स्टॉप रिझर्वेशन डर्टी पॉलिटिक्स। 40 लोकांनी बलिदान केलं, त्याचे खुनी अशोकराव चव्हाण आहेत आणि हे सरकार आहे, हे स्पष्ट या निमित्तानं होतं। आणखीन किती बळी उद्धवजी ठाकरेंना आणि अशोक चव्हाणांना पाहिजे, याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे।